महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने पुणे में 4 वर्षीय बच्ची के साथ हुए बलात्कार और हत्या के मामले पर बात की। स्वतः पीडितेच्या वडिलांशी 2 वेळा बोललो। मी त्यांना हे समजावून सांगितलं की आपल्याला नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा करून घ्यायची आहे। त्याकरता वेळेत चार्जशीट दाखल होणं आणि केस चालणं याकरता आम्ही माननीय हायकोर्टाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टीला फास्ट ट्रॅकवर नेतो आहोत। रेकॉर्ड वेळेत काम करण्याचा आमचा या संदर्भातला प्रयत्न आहे। लोकशाहीमध्ये आपल्याला सगळ्यांनाच असं वाटतं की अशा नराधमाला भर चौकामध्ये फाशी दिली पाहिजे, पण ती लोकशाहीत करता येत नाही। लोकशाही कायद्याने चालते, पण कोणाला कायद्याचा दुरुपयोग करता येऊ नये या दृष्टीने कुठलाही लूपहोल न ठेवता या नराधमाला यमसदनी कसं पाठवायचं, त्याला मृत्यूदंडाची शिक्षा कशी होईल अशा प्रकारचा संपूर्ण प्रयत्न हा राज्य शासनाच्या वतीनं त्या ठिकाणी केला जाईल। न्यायालयातनं हे प्रकरण वेगानं मार्गी लावलं जाईल। तशा संदर्भातलं एक लेखी पत्र देखील आम्ही पीडितेच्या कुटुंबाला दिलेलं आहे। घटना गंभीर आहे, रोष देखील साहजिक आहे। नागरिकांचा रोष असणं काही हे चुकीचं नाहीये। मला असं वाटतं एवढंच आहे की त्या ठिकाणी काही लोक हे त्याही परिस्थितीचा फायदा घेऊन काही वेगळ्या पद्धतीचं वळण लावण्याचा प्रयत्न करत होते, पण मी मुलीच्या वडिलांचे आभार मानतो की त्यांनी ती परिस्थिती समजून घेतली आणि सीपींशी चर्चा केल्यानंतर त्यांनी हा निर्णय केला की आम्ही हे कॉल ऑफ करू। दुर्दैवाने काही लोक त्यांनाही जाऊ देत नव्हते, त्यांनाही अडवायचा प्रयत्न करत होते। ते लोकही कोणात हे लक्षात आलेलं आहे, पण ठीक आहे, आता त्याच्याबद्दल फार काही आपल्याला करायचं नाही आहे। मात्र मुलीच्या वडिलांनी जो काही त्या ठिकाणी ती भूमिका घेतली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही ताकदीने उभे राहू। या प्रकरणातील जो आरोपी आहे त्याच्यावर 2019 मध्ये देखील एक गुन्हा दाखल झाला होता, पुराव्याअभावी त्याची म्हणूनच आता त्याचे जुने गुन्हे देखील काय आहेत हे शोधून काढले जातील। कोणी लॅप्सेस ठेवले होते का ते देखील बघितलं जाईल। या प्रकरणात देखील खबरदारी घेतली जात आहे, याच्यात तो बाहेर येऊ शकत नाही।